राज्यात एकदम सुखसुखाट आहे. आमची रोजगार हमी योजना एवढी मजबूत झाली, माणूस घरात थांबतच नाही, सगळे आपापल्या कामधंद्याला जातात. इकडं कोण आहे? कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे महाराज? कोण आहे तिकडं? अच्छा तो होय, तुमचाच जातबाई महाराज. हवं तर जोडीदार म्हणा की. जोडीदार? हो. कुठल्या राज्याचा राजा आहे? आहा, राजा नाही महाराज, भिकारी आहे तो. पार्थांजी, अहो महाराज, म्हणजे राजा आणि रंक असं म्हणायची एक पद्धत आहे. मग ती पद्धत ताबडतोब बंद करा. नाही महाराज, तत्वज्ञान काय म्हणतं की चिंता तू राजा हा भिकारी असतो आणि निश्चिंत भिकारी हा राजा असतो. असं म्हणतो तुझा तत्वज्ञान? कोण आहे तो? त्याला ताबडतोब बोलवा आणि त्याला 20 चाबकाचे फटके द्या. हो महाराज, तत्वज्ञान म्हणजे कोणी माणूस नाही, तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी. फिलॉसॉफी म्हणजे बाई माणूस. लगेच आमच्या राणी सरकारांना सांगा, म्हणून तिला 20 चिमटे काढा. असे कच्चा 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 कुच 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 चिमटे काढताना अजिबात काचकुच करू नको म्हणावं. अहो महाराज, तुम्हाला घाबरून फिलॉसॉफी पळून गेली. बस फिलॉसॉफी पळून गेली, पण तो भिकारी तिथंच आहे. काय करतो तो तिथं? आता भिकारी काय करतो? भीक मागतो. अरे पण तो भीक कसा काय मागतो? अहो, भीक कसा मागतो म्हणजे काय? असं हात जोडून गया करून, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. ये लो आगे जाओ, अल्लाह तुम्हारा भला करेगा. ओके महाराज, इकडे अल्लाह तर जरा बरं होईल. आणि सारखा हल्ल्यात तुम्हाला सांगता कसं येईल? अरे पण भीक मागणं कायद्याने गुन्हा असताना तो भिकारी कसा काय भीक मागतो? अहो महाराज, मला सांगा, हुंडा मागणं गुन्हा आहे? गुन्हा आहे. लाच मागणं गुन्हा आहे? गुन्हा आहे. पैसे देऊन मत मागणं गुन्हा आहे? मोठा गुन्हा आहे. तरी पण हा गुन्हा तुम्ही करता. पार्थांजी, आपण भिकाऱ्याच्या विषयावर बोलत होतो. महाराज, मी पण त्याच विषयावर बोलतोय, मी विषय बदललेला नाहीये. मला सांगा, तुम्हाला या विषयावर नक्की काय करायचंय? मला भिकारी मुळापासून नष्ट करायचं. महाराज, नाही, काय माहितीये का, भिकारी आहे ना, हे खोड आहे, मूळ नाही. तुम्ही भूक नष्ट करा. म्हणजे नक्की काय करायचं? मी तुम्हाला सांगतो. फिलॉसॉफी काय सांगते? एका भुकेल्या माणसाला तुम्ही मासे द्या, म्हणजे तो त्या दिवसासाठी जेवेल, आणि त्याच्यानंतर त्याला मासे पकडायला शिकवा, तो आयुष्यभर जेवेल. पार्थांजी, तुमची फिलॉसॉफी एकदम इंटेलिजंट आहे. तिला म्हणावं आय लव्ह यू महाराज. आणि सगळ्या भिकाऱ्यांना एक एक गळ द्या आणि त्यांना असं नदीच्या काठावर बसवा. महाराज, तुम्ही आता माझा गळ दाबा. आता एवढीच गळ घालताय तर दाबतो. अहो, माझा म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही या सगळ्या भिकाऱ्यांना रोजगार द्या. पार्थांजी, काही बोलू नका. म्हणे भिकाऱ्यांना रोजगार द्या. त्यांना जर आम्ही रोजगार दिलं तर त्यांना सर्दी पडस खोकला नाही का होणार? आधीच भिकारी, त्यात उगा डॉक्टरचा खर्च वाढवत आहे. रोजगार द्या म्हणजे त्यांना नोकऱ्या मिळवून द्या. आम्ही त्यांना नोकऱ्या द्यायच्या? ताबडतोब फतवा काढा, सगळ्या भिकाऱ्यांना बोलवा, त्यांना म्हणावं तुम्ही आमच्या सैन्यात शिरा. अहो पण महाराज, आपलं कोणाचीच युद्ध चालू नाहीये. आपण उकरून काढू नको कोणाची तरी, आणि म्हणावं सगळ्या भिकाऱ्यांनी बाजूच्या राज्यावरती चढाई करून जा. वा 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 महाराज, एका मिनिटात तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. अहो, तुमचं हे म्हणणं ऐकून एक पण भिकारी आपल्या राज्यात थांबणार नाही, सगळे पळून जातील. हे म्हणजे असं झालं कसं? कवा तरी तुम्ही सांगा की कसं झालं ते. पार्थाने